माझा रुक्मिणी पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता विनमन वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शिव भोळा चक्र प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्री संत एकनाथरायांचा आहे. प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग हा श्री संत एकनाथरायांचा आहे आणि एकनाथराय या अभंगाद्वारे एक अशा व्यक्तीला नाव देतात, अशा व्यक्तीला आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे एक उपाधी देतात किंवा मग एक पदवी देतात. अशा व्यक्तीला, पण कोण्या व्यक्तीला पदवी देतात? ती पदवी घ्यायच्या योग्यतेचा जो असेल त्या व्यक्तीला पदवी देतात. ती कोणती पदवी आहे? तर ती नर नावाची पदवी आहे. नर नर
नर हे कोणालाही म्हणता येत नाही, अजिबात कोणाला म्हणता येत. नर कोणाला म्हणावा? ज्याचा कामावर जे, ज्याचा क्रोधावर जे, त्याला नर म्हणायचं. काम क्रोध नाही अंगी, तोची नर जन्मला जगी, तयाचे होता दर्शन, तुटे देहाचे बंधन. नाथराय सांगतात, दर्शन जरी करिता होत असेल, मग देहाचं बंधन कसं तुटल, कशा पद्धतीनं तुटल? त्यांनी सुंदर उपाय दिला. अरुण उदयी जान. अरुण यांनी सूर्याचा जो सारथी आहे त्याला अरुण म्हणतात. त्या अरुणाचा उदय ज्या वेळेस सकाळी होतो सूर्याच्या पहिले, त्यावेळेस अंधकाराचा त्या टायमामध्ये नाश होत असतो. त्या दिवसापुरता जसा अंधकाराचा नाश होतो, त्या पद्धतीमध्ये त्या शंकराचं, त्या नरनारायणाचं जर दर्शन झालं तर आपला जो अहंकार आहे, आपल्यामध्ये जे तम असन, रज असन, गुण असतील, नाना प्रकारचे विकार असतील, ते सगळ्यांचा काय होतो? नाश होत असतो. म्हणून नाथराय म्हणतात, एका जनार्दनी शरण. याला त्याला शरण जाण्यापेक्षा त्या शंकराला शरण जा. ज्याला नर नावाची पदवी प्राप्त आहे त्या व्यक्तीला शरण जा. असं जर केलं तर तुमचं जे देहाचं जे बंधन आहे हे कायमस्वरूपी तुटून जाईल. विठ्ठल अभंगाचा सरळ आणि सोपा अर्थ तुम्हाला समजेल त्या पद्धतीमध्ये. अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्दाचा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. आज आपल्या या श्री क्षेत्र नाशिक नगरीमध्ये, ज्या नगरीमध्ये हा जो परिसर आहे खंडेमाळा, या ठिकाणी नर्मदेश्वर महादेवाची मंदिरांचा वर्धापन दिवस हा दुसरा आहे. मग विचार करत होतो, जर महादेवाचा जर वर्धापन दिवस जर दुसरा असेल, तो जर नर असेल, तो जर महादेव आहे, तो जर देवतांचा देवता आहे, त्याने जर कामावर जय प्राप्त करेले, त्याने जर क्रोधावर जय प्राप्त करेले, मग ह्या कार्यासाठी अभंग दुसरा घ्यायचा तरी कोणता? ते माझा वैयक्तिक विचार. पण तुम्ही सर्वांनी जे मोठा उत्साहाने, मोठा आनंदाने सांगितलं, आज आपल्याला कीर्तन ठेवायचंय. कीर्तन करणं हे काही नाही मोठी गोष्ट नाही. घरात 2 तास झोपण्यापेक्षा इथं 2 तास बोललेलं कधी बी चांगलं. त्या सर्वांचा आग्रहाला एक थोडंसं आपलं काहीतरी मत म्हणून, थोडंसं काहीतरी त्यांच्या सेवेला साथ भेटल, त्या माता माऊल्यांसाठी आपण काहीतरी सर्वांनी मिळून, परिसरातली लोक असतील, खांडेमाळ्यातली सर्व तरुण मित्रमंडळी असतील, त्याच्यानंतर नाना प्रकारचे लोक असतील, बाहेरचे असतील, सगळ्यांच्या आग्रहाखातर आपण हा कीर्तनाचा आणि नर्मदेश्वर महादेवाच्या मंदिराचा वर्धापन दिवस म्हणून दुसऱ्या वर्षाचा कार्यक्रम साजरा करतो. त्यामुळे सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करून मला ह्या कीर्तनाला साथ द्यायची. तुम्ही जर साथ दिली तर मला आनंद भेटेल, तर माझं कीर्तन होईल. बरोबर ना? सर्वांनी टाळे वाजवायचे. विठाल नात्र या रंगाद्वारे सांगतात, काम क्रोध नाही अंगी. ज्याच्या अंगामध्ये काम नाही तो जगामध्ये एक व्यक्ती जन्माला आला. कारण की काम हा एवढा हलकट आहे महाराज. त्यांनी किती लोकांना वाया लावलं. नारदाचा असा पाचोळा करून टाकला होता. नारद चुकला चाळा भजनाचा. का चुकला असेल नारद चाळा भजनाचा? कशामुळे चुकला असेल? फक्त या कामामुळे. आणि काम हा एक असा व्यक्ती आहे ज्याने खूप लोकांना मातीत घातलं. खूप आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कोणी श्रीमंत असेल, कोणी कोट्याधीश असेल, कोणाकडे नाना प्रकारचा पैसा असेल, कोणाकडे धन असेल, कोणाकडे वैराग्य असेल, पण कोणाचंच वर्णन केलं नाही. पण एका व्यक्तीचं वर्णन केलं. तुका म्हणे ज्याची एवढी संपदा. कोणाची? कोणाची संपदा? रावणाची संपदा. तो सुद्धा कामामुळे गेला. बरोबर. फक्त आयुषी सहस्त्र सुंदरा. किती 80,000 बायका ज्याला होत्या
त्याला सुद्धा काम जिंकता आला नाही. बरोबर ना? एवढं 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 त्याच्या लंकेचं वर्णन करत असताना महाराज सोनीच्या पुरी समुद्राचा वेढा 80 सहस्त्र सुंदरा त्या परी कोणाला? राजा रावणाला. तरी सुद्धा त्याला नाही जिंकता आला. सप्तकोटी भरे शुद्ध कांचनाची कांचन्यानी सोन. काशाची आणि तांब्याची सोडून द्या, चांदीची सोडून द्या, पण शुद्ध सोन्याची गरज 7 कोटी रावणाकडे होते. रावण काही साधा सुद्धा नव्हता महाराज. त्याच्याकडे जो प्रस्थ नावाचा प्रधान होता त्याने जर जांभळी दिली तर यमाची दातखिळी बसत होती. एवढा शक्तिशाली प्रस्थ नावाचा प्रधान होता. रावणाला 1 लाख नातू 1.25 लाख पंतू होते. आपली एक एक दोघांची कुठं करता येणार आहे. त्याच्याकडे एक असं रगील पोरगा होता. त्यांनी 17 वेळेस देवतांचा राजा इंद्र याला ऐरावत हत्ती सोबत बांधून आणला होता. त्याचं नाव इंद्रजित. कोण? त्याचं नाव इंद्रजित. इंद्रजित गेला, सांगितलं सीता आई साहेब ही आपल्या मातेसारखी आहे, तिला वापस करा. पण नाही ऐकलं पोराचं, नाही ऐकलं बायकोचं, नाही ऐकलं सुनायचं. कामावर रावणाला जय प्राप्त करता आला नाही, म्हणून रावण सगळा मातीत गेला. काहीच ठेवलं नाही रावणाचं शिल्लक, काहीच. कोणालाच नाही, कोणालाच नाही. रावणाची गोष्ट वेगळी, नारदाची गोष्ट वेगळी, सगळ्यांची गोष्ट वेगळी. जो कामावर विजय प्राप्त करल ते म्हणजे फक्त भगवान शंकर. त्यांनी कामाला जाळला जाळला. ज्या वेळेस काम जवळ आला होता त्यावेळेस कामाला जाळला, त्या कामावर जय प्राप्त केला. म्हणून तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, काम क्रोध
कामावर जन्माला आला. आता कामावर बोलायसारखं तेवढं माझं वयही नाही आणि तेवढंही मी बोलूही शकत नाही. कामाने भरपूर लोकांना परेशान केला असेल त्यांचं नाही काय, भरपूर लोकांना चंद्र झाला काळा कामामुळे झाला. काय इंद्रा पडले भोग चंद्र झाला काळा, फक्त कामामुळे. आपलं कामावर बोलणे पक्तीच एवढं वय नाही. आपल्याला जेवढं पाहिजे होतं, ज्यांनी कामावर जय केला ते भगवान शंकर, ज्यांनी कामावर जय केला ते नर्मदेश्वर, बोलण्याप्रमाणे जेवढं ते कामावरचा जो जय आहे आपण तेवढं सांगितलं. आता आपण मात्र क्रोधावर बोलू. विठ्ठला विठ्ठला एवढा मातीत घालतो माणसाला. रामायणातले महाभारतातले दृष्टांत द्यायला तर तुम्हाला टीव्ही आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल आहे, तुमच्याजवळ भरपूर साधन आहे जेणेकरून तुम्हाला रामायणातले दृष्टांत भेटतील. तुम्हाला एखाद्याचं कीर्तन ऐकता येईल. माझ्यापेक्षाही थोर महाराज लोकांचे कीर्तन तुम्हाला टीव्हीवर पाहायला भेटतील. पण मग काहीतरी वेगळं सांगायचा जर प्रयत्न केला, क्रोध हा एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे. किती वाईट क्रोध असेल. क्रोधाने काय काय होतं माहितीये? अहो अशा लोकांची घरं उद्ध्वस्त होतात ज्यांची घरं एकमेकाला कंटिन्यू जोडेल राहतात. फक्त थोड्याशा रागामुळे, थोड्याशा क्रोधामुळे घरं उद्ध्वस्त होतात. घर घर घर. एकदा परभणी बीड हवेवर अपघात झाला. आमच्या तिकडे सांगतो, तुमच्या इकडचं नको, बरोबर ना? परभणी बीड हवेवर अपघात झाला. वडील आणि एक छोटासा मुलगा मोटरसायकलीवर जात होते. नेमकंच पुलाचं काम चालू होतं रस्त्याला. अपघात झाला. वडील साईडला पडले, मुलगा पुलाच्या डाव्या साईडला पडला. लक्ष देऊन ऐका. कशाबद्दल सांगतोय मी? क्रोधाबद्दल. तुम्ही म्हणता कामाबद्दल बी असाच एखादा दृष्टांत द्यायचा ना, दिला असता, पण ते माझ्या वयाला सोबत नाही. विठाला विठाला दृष्टांत देतोय. तो डाव्या साईडला पडला, मुलगा उजव्या साईडला पडला. मोटरसायकलचा तबुगात झाला. मोटरसायकल वाचली नाही. मोटरसायकल निर्जीवच आहे, ती कशाला वाचन? ती थोडंच सजीव आहे, ती काही वाचली नाही बिचारी. तिचा बुगा झाला. ती पोलीसवाल्याने तिला उचलून नेलं, तिचा काय पंचनामा करायचा केला. पण मुलाचा मात्र बाप हा जागेवरच गेला. काय झालं? घरून काही रागात आला असेल म्हणा, त्याचा तो पहिला प्रश्न असेल, किंवा मग तो रस्त्याने जात असताना ओव्हरटेक करत असेल म्हणा. ओव्हरटेक माणसाने सहजासहजी करू नये. ज्याला लक्षात राहू द्यायचं, कधी बी गाडी चालवत असताना आपल्या घरी आपली कोणी वाट पाहत असेल, आपल्या घरी आपलं कोणीतरी असेल, ह्या गोष्टीचा विचार करून माणसाने गाडी चालवायची. नाही तर त्या गाडीच्या स्टेअरिंगला हात लावायची नाही, त्या गाडीवर बसायचं नाही. येत नसेल तर गाडी अजिबात चालवायची नाही, त्यांनी नाश होत असतो. काय ज्याचं लेकरू लहानाचं मोठं ज्या आईनं केलं, त्या आईला त्याची किंमत कळत असती. मित्राला कुत्र्याला कोणालाही किंमत कळत नसती. आणि लहानाचं मोठं केलं त्या व्यक्तीला त्या व्यक्तीची किंमत कळत असते. म्हणून माणसाने कधी बी योग्य ते राहायचं. तो अपघात झाला आणि अपघात झाल्याच्या नंतर त्या मुलाच्या आईच्या कानावर आलं, ऍक्सिडेंट मध्ये आपले मालक गेले. मुलाने विचार केला त्या आईने, आता मुलाला सांभाळायचं कसं सांभाळणार? मुलाला सांभाळायचं कसं? वडिलांनी ना पॉलिसी काढून ठेवली, वडिलांनी ना प्रकारचं काही आपल्यासाठी केलंय. त्याच्यानंतर वडील इथं गेले, वडिलांनी ना घर कमवलंय ना दार कमवलंय. राहायचं कुठं, खायचं कुठं? सिटीत राहणं काही साधी सुधी गोष्ट आहे का? ना LIC आहे, ना पॉलिसी आहे, ना कोणत्या प्रकारचा इन्शुरन्स आहे. तिथं गेलं वर तोंड करून. पण मग पोराला जगवायचं कसं हा प्रश्न पडला ना. मग तिने एक साध्या सोपा उपाय काढला. आपल्याला शिटीत राहणं परवडत नाही. आपल्या बापाच्या बापानी आपल्यासाठी छोटंसं का होईना पण फुटकं तरी घर बांधून ठेवले. आपण त्या घरात जाऊन राहावं. आता शिटीत राहणं शक्य नाही, म्हणून तिनं ती सिटी सोडली आणि गावाकडे गेली. गावाकडे राहिल्याच्या नंतर गावातली माऊली काय करणार?
काय करू शकते? शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करायचे, काबाड कष्ट, नाना प्रकारचे कष्ट करायचे, खूप कष्ट करायचे, खूप. पायात चप्पल घालायची नाही. का चप्पल घालायची नाही? तर आज जर मी 200 रुपयाची जर चप्पल घेतले तर मला 200 रुपये रोज आहे. मग ही जर 200 रुपयाची चप्पल मध्ये जर 200 रुपये घातले तर उद्या माझ्या लेकराचं कसं होणार? म्हणून एक 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 रुपया आई जोडत गेली. मुलगा त्यावेळेस लहान होता, लहान लहान एकदम छोटासा होता. ज्यावेळेस पडला होता त्याला ते कळतही नव्हतं तो कधी पडला, एवढा लहान मुलगा होता. त्या मुलाला वाढवत वाढवत आई मात्र फार टोकाला गेली. ना पायात चप्पल, ना कधी डोक्याला फणी लावलेली, ना कधी डोकं विचारलेलं, ना कधी कपाळाला तर कुखुचा विषेत नव्हता, ना कधी लिपस्टिक लावलेली. तुमच्यासारखी कोणासारखीच नाही. आई फक्त शेतातच काम करणार. कोणासाठी जगायचंय? मालक तर गेले, फक्त आपल्या मुलासाठी जगायचं. विचार केला, मुलगा आता मोठा होऊ राहिलाय. मुलाला पहिलीला टाकलं, दुसरीला टाकलं, तिसरीला टाकलं. 10वी पर्यंत आईजवळ खूप पैसा होता, खूप. 10वी पर्यंत पैसा होता म्हणजे आई जवळ जर 200 रुपये रोज बी कमावले तर 6000 रुपये महिना होता, सुट्टी न मारता, बरोबर. आणि त्यावेळेस 10वी पर्यंत खर्च लागत नव्हता. मुलाने 10वीला चांगले मार्क घेतले, चांगले. आणि जवळ मार्कशीट घेऊन आला आणि सांगितलं, आई ग मी 10वीला पास झालोय ग. आई म्हणली, बाळा 10वीला पास झालास मग एवढं असं झालं काय तुला? नाही आई, तुझ्या कष्टाचं फळ आहे. तू जेवढे काबाड कष्ट केले माझ्यासाठी, हाडाच्या काड्या केल्या, रक्ताचं पाणी केलं ग, म्हणून मी आज 10वीला पास झालोय. आई म्हणली, बाळा पास झाला एवढा आनंद करायसारखी गोष्ट नाही. सगळेच लोक पास होतात, सगळेच मुलं पास होत असतात, तुला काय? पण आई ऐक ना, सांग बाळा, मला पुढच्या वर्गात शिक्षणाची इच्छा आहे. पुढचा वर्ग म्हणजे कोणता? कॉलेजचा. कोणता? कॉलेज. आता नीट लक्ष देऊन ऐका. त्या मुलाने काय सांगितलं? आई मला पुढच्या वर्गात शिकायची इच्छा आहे ग. आईनं सांगितलं, बाळा कॉलेजला जाणं आपल्यासारख्याला परवडत नाही रे. तू 10वीला कितीही मार्क घेतले असतील तर कॉलेजची फी परवडेल का? आपल्या खेड्यापाड्यात आजूबाजूला कॉलेज नाही, 10वी पर्यंत शाळा आहे. त्याच्यानंतर जर तुला तालुक्याला जायचं असेल तर जाणं हे येणं हे. आणि जवळच्या जर शाळेत ऍडमिशन घेतलं तर शाळेची फी भरायची कुठून? पैसा पाहिजे ना भरायला. एकली काय करणार? तिचे का वडील साथ देतात का? कोणीच नाही. महाराज ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच किंमत आहे जगामध्ये. कोणी देखत नाही, कोणी पाहत सुद्धा नाही. त्याचा मुलगा रस्त्यावर पडलाय का, तो शिकतोय का, तो चालतोय का, काही संबंध नाही कोणाला. त्या मुलाला त्या आईनं समजवलं, बाळा तुला कॉलेजला शिकायची इच्छा आहे ना, मी हरकत नाही, पण लक्षात राहू दे बाळा, मी असे काही दिवस पाहिले की तुझ्यापेक्षा 10 पावसाळे तरी मी जास्त पाहिले. मला तरी वाटतं की तू कॉलेजला जाऊन. आता कॉलेजमध्ये आता सुधारणूक झालीये, नाही तर पहिलं सांगतोय मी, जुनं ते सोनं त्यावेळेस सांगतोय मी. नको जाऊ बाळा तू, आपल्याजवळ पैशाची एवढी कमतरता आहे तर तू जातोस कशासाठी? पण तो मुलाचा हट्ट होता. शेवटी आई ही लेकरा पुढे मजबूत असते, मजबुरी असते आईची. आईनं सांगितलं, बाळा अरे 10 वर्षापर्यंत जर मी शेतात काम करून जर तुला लहानाचं मोठं केलं, कधी कपडे जर तुला कमी पडू दिले नाही, कधी पुस्तकं कमी पडू दिली नाही, अजून 5 वर्ष काम करते. तू काय शेतात कामाला जाऊ नको, नाही तर आमच्या तिकडे लय परंपरा आहे, 10वी झाली की चल लाग कामाला, नाही तर ढोरवळ मसीवळ, लगेच पोरं शिकू देत नाहीत कोणी. काय सांगितलं, बाळा तू कोणाकडे कामाला जाऊ नको. माझ्यात जोपर्यंत हिंमत आहे, माझ्यात जोपर्यंत कष्ट करायची ताकद आहे, तोपर्यंत मी कष्ट करीन, तुला कॉलेजला शिकवीन. तुझी इच्छा आहे ना, तू जाय शिकायला. शिक्षण हे माणसाने शिकायला पाहिजे. पण आता कालचे शिक्षकही चांगले नाही, कोणीच नाही. लोभी गुरु, लालची चेला, दोनों नरक में ठेलम ठेला. आजकाल लोभी शिक्षक आहे, लालची चेला कोणाला सांगता येत नाही. तुम्ही एक बोर झाला असताना म्हणून एक तुम्हाला सुंदर दृष्टांत देतो. एका शाळेमध्ये वर्ग तपासणीसाठी बीडीओ आले. त्या टाइमात बीडीओ, आता साहेब
काय वर्ग तपासण्यासाठी साहेब लोक आले. साहेब लोक आल्याच्या नंतर ते काही पहिलं काही विचारून काही येत नव्हते कोणाकडं. आजकाल सगळी विचारून जातात, आम्ही येतोय तुमची शाळा तपासण्यासाठी, तुम्ही त्या शाळेमध्ये जमा व्हा, तुम्ही त्या शाळेत राहा, सर्व शिक्षक लोकांना सांगा, नुसत्या रजिस्टरवर सह्या करून जाऊ नका, त्याच्यानंतर तुम्ही राहा जागेवर, आता असं सांगतात. पण पहिलं काय होतं, कोणाचा संबंध नव्हता. पहिले कोणाला विचारून येत नव्हते, पहिले फोन नव्हते, पोरीला नाणं नव्हतं, काहीच नव्हतं, कोणाकडे गाडी नव्हती. डायरेक्ट व्हिडिओ, डायरेक्ट ते साहेब लोक वर्गात तपासायला जायचे. धाड दिवशी जशी इन्कम टॅक्सची रेट होती, रेड पट्टी, त्या पद्धतीमध्ये ते तसेच साहेब लोक त्या एका वर्गामध्ये घुसले. चौथी पाचवीचा वर्ग असन, तेव्हा काही मी नव्हतो, थोडासा वर्ग असन, त्या वर्गात घुसले. आणि वर्गात घुसल्याच्या नंतर पोरं पाहिले, रजिस्टर पाहिलं, पोरंही कमी दिसले. रजिस्टरात जेवढे ते भात खाण्यासाठी यायचे ते जास्त होते, पण शाळेत शिकायला मात्र कमी होते. आता ती त्यांच्या पद्धतीने ते सर लोकांनी कोणाची एक्स्ट्रा नावं टाकले असतील. त्या टायमात काय सगळा काळा बाजारच चालायचा, तर ते सगळेजण त्या ठिकाणी होते, ते पोरं त्या ठिकाणी होते. त्यावेळेस काय झालं, अचानक ते पोरग सरच त्या एका पोराकडे लक्ष दिलं. ते इकडं तिकडं पाहत होतं, त्याला काही समजत नव्हतं. लगेच सरांनी त्या पोराला सांगितलं, आता ते पोरग उठून उभं राहिलं. ते म्हणे, काय गुरुजी, मला काही प्रश्न विचारायचे, तुला त्या प्रश्नाचं उत्तर दे मला. ते पोरग म्हणलं, गुरुजी तुम्हाला काय प्रश्न विचारायचे तर विचारा, मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. ते पोरग जरा चालू होतं. ते म्हणे, ठीक आहे चालेल. त्या गुरुजीने सुंदर प्रश्न विचारला. काय रे, तुला सोपा प्रश्न विचारतो, मला सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? सोपा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? आता त्या गुरुजीचे तर 12च वाजले ना. जो धडा शिकवायचा होता 3-4 पानावरच होता. तिथं झाले 2 महिने. गुरुजींनी काही तो किल्ल्याचा धडा त्याला कशाही प्रकारचा शिकवला नाही. कुठं झाला, कोणतं गाव झालं, काही. 12 वाजले. 12 गुरुजी म्हणे, यार मी तर घरी म्हशी वळत होतो, हे साहेब अचानक आले, आता हा पोरगा उत्तर देईन काय? पण गुरुजी मात्र हुशार होते. त्यावेळेस लोकांच्या खिशाला किल्ल्या असायच्या, किल्ल्या, बरोबर ना. लय लोकांच्या गुरुजीच्या घराच्या किल्ल्या, तिजोरीच्या किल्ल्या, तुमच्या त्या संदूकच्या किल्ल्या खिशाला लटकवायचे किंवा करदुड्याला बांधायचे. तर गुरुजीने काय केलं, हळूच शर्ट वर केलं आणि किल्ल्या दाखवल्या. पोरग एवढं चॅप्टर होतं. ते पोरग म्हणलं, त्या किल्ल्याकडे पाहून गुरुजींना असं खून केली, इकडं काहीतरी असं दिसत होतं. ते पोरग म्हणलं, सर ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कुठे झाला? किल्ल्यात झाला. गुरुजीने थोडासा विचार केला, पण गुरुजी मात्र त्यावेळेसचे काही रिश्वतखोर थोडंच होते, ते जरा जास्त अभ्यासू होते. त्यांनी विचारलं, गुरुजीने त्या मुलाला विचारलं, काय रे, किल्ल्यात झाला हे मला माहिती आहे, पण कोणत्या किल्ल्यात झाला? ते पोरग म्हणे, गुरुजी आमच्या गुरुजीच्या कमराच्या किल्ल्यात झाला. विठ्ठल काही शिष्य येतो, काही गुरु भेटले. आता काय कोणाला शिकवून, काय कोणाला नाही शिकव, हा प्रश्न पडतो ना. एक ठिकाणी आमच्या असंच, एक ठिकाणी आम्ही असं फिरत स्वामीजी होते. आता आम्ही जरा जास्त स्वामीजी सोबतच राहतो. आम्हाला आश्रमाची गोडी आहे. कशाची? म्हातारपणाचं काहीतरी सुख सुविधा म्हणून आपण काहीतरी चालू करायच्या प्रयत्नामध्ये आहेत ना. तर मग असे आमचे स्वामीजी होते. आणि स्वामीजी संत लोक, महात्मे, नाना प्रकारचे वैभवशाली राहतात. त्यांच्याजवळ काही पैसा पाणी काही कमी नसतं. जे दक्षिणा लोक देतात ते मात्र वैभवशालीत राहत असतात. पण ते कोणते स्वामीजी वैभवशाली असतात माहितीये का? ज्यांचं मन जाग्यावर आहे. मन नको नको मना जाऊ नको वासनेच्या संगे. कोणते महाराज? ज्यांचं मन जाग्यावर आहे, ज्यांचं मन हे वासनेच्या संगत नाही. प्रत्येकाच्या घरी गेल्याच्या नंतर प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण ह्या रूपात पाहतील, ते व्यक्ती मात्र टिकत असतात, ते व्यक्ती मात्र समाजामध्ये वावरत असतात. नाही तर काही महाराज लोक एवढे म्हणजे खूप आता टीव्हीवर यायला त्याला पाहायला भेटतं, हे काही सांगायची गोष्ट नाही. पण तसंच एक स्वामीजी सोबत आम्ही गेलो होतो फिरायला. एका जणासोबत चलत गेलो. स्वामीजी म्हणे, ऐका ना, आपल्याला आहे ना, आपला एक शिष्य राहतो या गावामध्ये, तर
आपल्याला त्या शिष्याच्या घरी जायचंय. कोणाच्या घरी? शिष्याच्या घरी जेवायला जायचंय. त्यांनी मात्र आपल्याला आग्रहाचं आमंत्रण दिलंय आणि आपल्याला मात्र त्या शिष्याच्या घरी जेवायला जाणं हे गरजेचं आहे. स्वामीजींनी सांगितलं. म्हटलं स्वामीजी ठीक आहे चालेल, आपल्याला जर शिष्याच्या घरी जेवायला जायचं असेल तर हरकत नाही. तुमच्याकडे तो पहिला शिकेले, तुमच्याकडे जुना शिकेले, भरपूर प्रकारचा तो असेल, आपण जाऊ त्याच्या घरी जेवायला. आम्ही त्याच्या घरी जेवायला गेलो. त्यांनी पार असे इथून तिथून फुलं टाकली, स्वामीजींचं स्वागत केलं. भरपूर प्रकारे असं चांगल्या पद्धतीने त्यांना पाहिलं. पण स्वामीजी आत येत असताना स्वामीजीच्या पायामध्ये चांदीच्या खडावा होत्या. कशाच्या? चांदीच्या. आता गुरुजी आत येणार, आता चांदीला काय भाव आहे तुम्हाला मला सांगायची गरज नाही, तुम्हालाही मला सांगायची गरज नाही. तर त्या चांदीच्या खडावा पायात असल्यामुळं स्वामीजीला काय वाटलं, आपण या खडावा बाहेर सोडायच्या कशा? बरोबर, त्या खडावा बाहेर सोडायच्या कशात? मग शिष्याने काय केलं, त्यांच्या घरच्या शिष्याने, आमच्यासारखी नाही बरं, आम्ही तर उगं गेलो होतो जेवायला, आम्हाला काय कुठेही जेवायला भेटलं तर आम्ही पळत असतो, तसं काही नाही. पण खडावा घेतल्या, सांगितलं मी कपाटात ठेवून देतो, मला खडावा द्या. आता त्या शिष्याने त्या खडावा घेतल्या, कपाटात ठेवल्या. स्वामीजी तिकडे गेले आणि स्वामीजींनी तो शिष्य विचारतो, गुरुदेव तुम्हाला जेवायला काय करायचं? तुम्ही एवढ्या दिवसापासून आमच्या घरी आले, तुम्हाला आता जेवायला बनवू काय? स्वामीजी म्हटलं, काय रे तू एवढा उदार मनाचा झालास, काही बनवणं. आता त्याला काही शिष्याच्या घरी गेल्या मोकळ्या मनाने सांगतात ना, मला बासुंदी बनव, मला गुलाबजांबू बनव, मला चिवडा बनव, मला लाडू बनव, मला करंजी बनव, मला पापडा बनव, कुरड्या बनव, काय असेल, मला 56 पक्वानाचं भोजन बनव. शिष्य होता गरीब, पण शिष्य त्याच्याही पुढचा होता. शिष्य म्हणे ठीक आहे चालन गुरुजी. तर शिष्याने काय केलं माहितीये का, त्या चांदीच्या खडावा घेतल्या, सोनाराच्या दुकानात गेला, त्या दुकानामध्ये खडावा दिल्या, तुम्हाला 56 प्रकारचे भोग खायचेत ना देतो. त्या खडावा त्या दुकानात दिल्या, तिकून पैसे उचलले. आता त्या टाइमात ते 1-1.5 किलोच्या खडावा असतील, त्याला भरपूर पैसे आले, 1-1.5 लाख रुपये आले असतील त्याला. तर ते काय घेतले पैसे, ते इकडं आला, स्वीटच्या दुकानात गेला. त्या टाइमात बनवणं तर काही शक्य नव्हतं, त्यांनी चांगले चांगले प्रकार घेतले. गरीब बायकोला सांगितलं पुरी बनव, भाजी बनव, सगळ्या प्रकारच्या वस्तू बनव, भरपूर बनवलं. असं 56 पक्वान्नाचं असं ताट लावलं, ताट मोठं ताट लावलं. आणि ते ताट लावल्याच्या नंतर गुरुजीपाशी ताट आणलं, म्हटल्यासारखं आम्ही गप्पा गप्पा खाल्लं सगळ्यांनी. पण ते ताट पाहिलं, ताट पाहिल्याच्या नंतर गुरुजी म्हणे, वा 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 वा, काय रे मी तर तुला मजाक मध्ये म्हणत होतो, 56 प्रकारचं खाणं बनव, 56 प्रकारचं भोजन बनव आमच्यासाठी, पण तू तर खरोखर बनवलं रे, तुझी एवढी सुधारणूक झाली कशी? ते म्हणे काय नाही गुरुजी, सगळे आशीर्वाद आहे, बाकी काही नाही, तुम्ही पोटभर खा, तुमचं पाय आमच्या दाराला लागले, मला खूप आनंद झाला, खूप आनंद, आणि एवढा आनंद झाला की मी असा भरभटून चाललोय. शिष्याने एक गुलाबजांबू उचलला, गुरुजीच्या तोंडाजवळ नेला. गुरुजी खात नव्हते, त्याला शुगर होती, तरी शिष्य काय म्हणे, गुरुजी एक घ्या ना. गुरुजी म्हणली बस झालं. ते म्हणे नाही गुरुजी तुम्ही घ्या, तुमच्याच पायाचा प्रसाद आहे. गुरुजी म्हणले चालेल. गुरुजीला बासुंदी दिली 1 चमचा भरून, गुरुजी घ्या, घ्यावाच लागल, तुमच्याच पायाचा प्रसाद आहे. त्याच्यानंतर गुरुजी म्हणले काय रे, आपल्याला तर एवढं पाय आपल्या याच्या घराला असं वाटतं की आपले पाय खरोखर लागले, आपलं चांगलं झालं याचं आपल्यामुळं. गुरुजींनी संपूर्ण भोजन संपवलं, संपूर्ण जेवण संपवलं. आता आम्हाला म्हणली महाराज काढा तुम्ही गाडी, आपल्याला निघायचंय. म्हटलं चालन. आणि जाताना त्याने लगेच 10-10 हजाराचं पाकिट तयार केलं. किती हजाराचं? सगळ्याला दिली, सगळ्याला. पाकिट सगळ्याला देऊन टाकले. सोबत आलेल्या स्वामीजी सोबतच्या माणसाला, स्वामीजीला एक 50 हजाराचं पाकिट दिलं. स्वामीजी म्हणे का रे एवढा मोठा पैसा? ते म्हणे हा राहू द्या, तुमच्याच पायाचा प्रसाद आहे. मग त्याच्यानंतर स्वामीजी घराच्या बाहेर आले, दारात आले, आणि दारात आल्याच्या नंतर म्हणे शिष्या इकडे इकडे. ते म्हणे काय? अरे मला जायचंय, गाडीत बसायचंय, माझ्या चांदीच्या खडावा तरी आण. तो म्हणे शिष्य म्हणे गुरुदेव मी तुम्हाला इतकं खाऊ घातलं, इतकं पैसा दिला, मी काय म्हणत होतो, तुमच्याच पायाचा प्रसाद आहे. ते इकल्या, ते गेलं. लोभी गुरु चेला, जर लोभी गुरु असेल आणि लालची जर चेला असेल तर शेवटी मात्र
हेच होणार. कधीच कोणाच्या घरी गेल्याच्या नंतर कधी आपल्याला एवढं भेटल तेवढं भेटल, हे खाला भेटल ते खाला भेटल अपेक्षा मात्र ठेवायची नाही. नाही तर असं होत असतं, जवळच जात असतं. समोरचा कोणताही कोणी सहखुशीनं खर्च करत नाही. आजकाल असे गुरु आहेत, असे शिष्य आहेत, त्याच्यामुळं शिक्षण शिकत असताना एखादा मुलगा बाहेर शिकायला टाकत असताना गुरुकुलमध्ये तिकडं, त्याच्यानंतर आळंदी असेल, पंढरपूर असेल, जिकडं असेल तिकडं थोडा विचार करून टाकायचा. समोरच्या व्यक्तीची शिक्षणाची योग्यता किती आहे आणि आपला मुलगा आपण जिथं शिकायला टाकतोय तो शिकतो का नाही हे पाहणं कोणाचं कर्तव्य आहे? आई वडिलांचं. त्या आईनं सांगितलं, बाळा तुला मी कॉलेजला शिकायला टाकते रे, टाकते, तू जा कॉलेजला, पण एक गोष्ट लक्षात राहू दे बाळा, कॉलेजचं वातावरण हे विचित्र असतं आणि तुला ह्या आईची शपथ आहे तू चांगलं शिकून मोठा होऊन भविष्यामध्ये माझं नाव काढशील. मुलगा म्हणला ठीक आहे आई, चालेल. आता तो मुलगा कॉलेजला जायला लागला. तो पार 11वीला शाळेत गेला. त्याच्यानंतर तो शिकला, भरपूर शिकला. शिकत असताना परीक्षा जवळ आली आणि परीक्षा जवळ आल्याच्या नंतर दुपारून घरी निघून यायची सवय आपल्या कॉलेजमध्ये. पेपर दिला की निघून यायचं. मग आईनं काय केलं, रोजच्या नियमाप्रमाणे त्या मुलासाठी एक डब्बा तयार केला जेवणासाठी आणि डब्बा त्या मुलाच्या बॅगमध्ये ठेवला आणि आई कामाला निघत होती. पण कामाला निघत असताना काही मैत्रिणी भेटल्या, मैत्रिणीला ती 2 मिनिटं बोलत राहिली. मुलगा लगेच पटापटापटा सकाळी उठला, परीक्षेचे दिवस होते आणि ताबडतोब आवरलं, बॅग हातात घेतली. पण तो मुलगा जो डब्बा जो बॅगीमध्ये आईनं जेवायला ठेवला होता रोजच्या प्रमाणे, तो डब्बा मुलांनी बॅगीतला काढला आणि बाहेर ठेवला. तो कशाला जेवायला जाईन, तो दुपारी घरी येणार होता, त्याला काही डब्याची गरज नव्हती. तरी सुद्धा त्याने तो डब्बा काढला आणि बाहेर ठेवला आणि मुलांनी बॅग घेतली, शाळेमध्ये पॅड टाकला, मुलं सरळ निघून गेला. पुढं शाळेमध्ये आई त्या मैत्रिणीला बोलत होती, गप्पा मारत होती. त्याच्यानंतर आईच्या परत लक्षात आलं, मुलगा तर शाळेत गेला असेल पण मुलांनी घराचा दरवाजा लावला का नाही. आपण एरी तर शेतात गेलोच नाही ना. मग आता घरी जाऊ आणि घरी जाऊन पाहू की मुलाने आपल्या घराचा दरवाजा लावला का नाही. तो पोरग धांदल दुंग आहे, ते कसंही करून दरवाजा उघडा ठेवीन, कुत्रे घुसतील, मांजर घुसतील. चोर घुसायला तर घरात काही नव्हतंच, कुत्रे घुसतील, घाण करतील, त्याच्यामुळे ते आपण दरवाजा लावायला जाऊ. आई घरी गेली, दरवाजा उघडा दिसला. पण दरवाजा नुसता उघडा दिसला नाही तर त्या दरवाजामध्ये त्या मुलाचा टिफिनचा डब्बा दिसला. काय दिसला? टिफिनचा डब्बा. आई म्हणली, मी डब्बा, मला असं आठवतंय की मी डब्बा त्याच्या बॅग मध्ये ठेवला होता, पण डब्बा बाहेर राहिला कसं काय जेवायचा. आई म्हणली, असं जाऊ द्या, माझं वय झालंय, मी म्हातारी झाले, मी विसरभोळी झाली असन, मला डब्बा बॅगमध्ये ठेवल्याचं भान नसन राहिलं किंवा मी डब्बा बॅग मध्ये ठेवलाच नसन, पण माझ्या मनाला असं वाटतंय की मी डब्बा तो बॅग मध्ये ठेवलाय. जाऊ द्या, नाही बॅग मध्ये ठेवलं तर चालन. आईनं तो डब्बा हातात घेतला आणि काय विचार केला, आयुष्यभर मुलासाठी कष्ट करायचे. कोणासाठी? मुलासाठी. आयुष्यभर कष्ट करायचे, 200-300 रुपये रोज कमवायचा. कोणासाठी? मुलासाठी. आणि तो मुलगा जर माझ्यासाठी जर उपाशी जर राहिला माझ्या चुकीमुळं, मुलाने तर डबा ठेवला होता, पण आईनं काय विचार केला, माझ्या चुकीमुळं जर मुलगा जर उपाशी राहिला तर माझं काम करून उपयोग काय. कोणासाठी काम करायचंय. त्या आईनं ती डोक्यावरची पाटी खाली ठेवली, डब्बा हातात घेतला आणि आई कुठे गेली? कॉलेजकडे. लांब होत तरी सुद्धा म्हातारी उन्हामध्ये काठी टेकत 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 कुठपर्यंत गेली? कॉलेजपर्यंत गेली. कॉलेजपर्यंत गेल्याच्या नंतर त्या वॉचमॅनला सांगितलं, वॉचमॅन दादा, हो वॉचमॅन दादा ऐका ना, माझा मुलगा या ठिकाणी शाळेत शिकतो, तर त्या माझ्या मुलाचा डब्बा मात्र घरी राहिला. दुपारच्या इंटरव्हल मध्ये तो खाणार काय? माझ्या मुलाचा डब्बा घरी राहिला हो, दुपारच्या इंटरव्हल मध्ये खाणार काय तो? त्यावेळेस त्या वॉचमॅननं त्या आईकडं खालून वरपर्यंत पाहिलं. सांगितलं, आई, मुलाच्या जेवणाची एवढी काळजी करतेस तू,
काय तू आहेस कोण? अरे मी आतापर्यंत 10 ते 15 वर्ष या कॉलेजचा वॉचमन आहे, पण आतापर्यंत मला कधी कोण्या आईनं मुलासाठी डब्बा आणून दिलेला पाहिलं नाही रे मी. तू आहे असं आहेस तरी कोण तू? विचार केला, पण त्याने सांगितलं आई तुम्ही ऐका, माझं ऐका हो. मी जर डब्बा घेऊन वर्गात गेलो तर या वॉचमॅनवर या गेटवर जर दुसरं कोणी आलं तर मध्ये सोडायचंय का नाही सोडायची ही पंचायत होईल. मग तुम्ही एक काम करा, हा डब्बा स्वतः घ्या आणि मुलाला द्या. मी तुमच्या मुलाचं तुम्ही नाव सांगितलंय मला, मी इथं 15 वर्षापासून वॉचमन आहे. प्रत्येक मुलगा कोण बाहेर जातो कोण येतो हे मला सगळं माहिती आहे. आणि त्या मुलाचं वर्णन वॉचमन करत होता. कोणाचं? त्या मुलाला बाप नव्हता तरी सुद्धा मुलाचं वर्णन कोण करायचं? वॉचमन. तुमचा मुलगा एवढा सुंदर आहे, तुमचा मुलगा कोणात राहत नाही, तुमचा मुलगा कोणासोबत भांडण करत नाही, तुमचा मुलगा अभ्यासात लक्ष देतो, तुमचा मुलगा शाळेत येतो, शाळेतून घरी जातो, कोण्या दारूच्या गुट्ट्यावर दिसत नाही, कोण्या सिक्रेटवर दिसत नाही, कोण्या पानटपरीवर दिसत नाही. कोणी वर्णन करावं? मुलांनी वर्णन, त्या वॉचमॅननी वर्णन करावं. करून आले असतील त्यावेळेस ते वर्णन केल्याच्या नंतर, बरोबर ना, मुलांचं वर्णन करायला पाहिजे, कोणीही करायला पाहिजे. नाही तर आपले मुलं बाबा सांगायचं तर विषयच नाही. आपण काय नाव ठेवू आणि काय मुलाकडे जाऊ सांगता अजिबात सांगता येत नाही आपल्या मुलाचं. एका ठिकाणी आम्ही जेवायला गेलो होतो, असंच कीर्तनाला गेल्याच्या नंतर चहा प्यायला गेलो होतो. त्या एक आजी होत्या जवळ, आजी चहा त्या आजीला विचारलं, आजीबाई का हो तुम्हाला किती मुलं आहेत? ती म्हणली महाराज मला 2 मुलं आहेत, 2 मुलं चांगलं काम करतात माझे, खूप खूप सुंदर आहेत. म्हटलं नातू किती आहेत? म्हणे काय नाही मला वाणीवारतीचा एकच नातू आहे. म्हटलं वा 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 असं का म्हणतात तुम्ही? ते म्हणे नाही हो महाराज, फार 900 केले, नाना प्रकारचे देवत केले, कोणते देवत पाहिले आतापर्यंत मला आठवत सुद्धा नाही, कितीचा देवाला प्रवास केला हे सुद्धा मला कळत नाही. कोणी सांगावं? त्या आजीनं. पण देवाच्या आशीर्वादाने पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने मला एक सुंदर असा नातू आहे. मला मात्र महाराज एक नातू आहे. म्हटलं वा वा वा, तुम्ही एवढं त्याचं गुणगान करताय, त्याचं नाव काय? म्हटलं नाव. ती म्हणे माझ्या नातवाचं नाव सूर्यप्रकाश आहे. काय? म्हटलं आजी हा सूर्यप्रकाश शाळेतून आल्याच्या नंतर तुमचं काम काय करतो? ती म्हणली काय नाही महाराज, रोज मंदिरातले लाईट चोरतो. काय म्हणली? रोज मंदिरातली लाईट. असे आपले काही म्हणजे नावं, आपल्या मुलांचं वागणं, आपल्या मुलांचं हे आपल्या आईवडिलांना पटायला पाहिजे, मग लोकांना पटत असतं. पण आईवडिलांनी एवढ्या किमतीनं सांगावा आमचा मुलगा रोज मंदिरातले लाईट चोरतो ना, तो हे असं चुकीचं आहे ना. माणसाने नावाप्रमाणे वागत जावा. आता एक नावाचा विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही नुसतं आमच्या माणसाहूनच बोलतात, आपलं बायाहूनच बोलतात, काही माणसांनाही बोला. ठीक आहे, माणसाविषयी पुढचा दृष्टांत देईल ना, पण आता पहिले हा शेवटचा बायाचं तर ऐका. त्या बाईचं नाव होतं अन्नपूर्णा. काय होतं? पहिले हेच देणार होतं, पण मग नंतर म्हटलं जाऊ दे अन्नपूर्णा. त्या बाईने आम्हाला चहा प्यायला नेलं. कशाला? चहा प्यायला. आता ती बाईची माझी भागवत कथा चालू होती. कथा झाल्याच्या नंतर ती बाईनं मला आवर्जून सांगितलं, महाराज तुम्ही ऐका ना, आमच्या घरी चहा घेण्यासाठी या तुम्ही. मी म्हटलं चालन ना, येतो ना, मला थोडं चहा जमत नाही. म्हटलं मला काय ॲलर्जी नाही. म्हटलं मी येतो चहा घ्यायला. ठीक आहे म्हणे महाराज तुम्ही एकले आमच्या घरी चहा घ्यायला या, चालन. मी काय त्यावेळेस भागवत कथा करायचो, काही गायक बेक नसायचे सोबत, काही नसायचे. मस्त म्हटलं चालन. काढल्याच्या नंतर त्या बाईच्या तिकडं चहा घ्यायला मी निघालो. कोणाच्या घरी? अन्नपूर्णेच्या. कोणाच्या? अन्नपूर्णेच्या. ती बाई माझ्या आधी घरी गेली. तिच्या सुनाला सांगितलं, सुनबाई आई मोठे महाराज येतात, भागवत कथा करतात, आपल्या गावामध्ये कथा करतात, त्यांच्यासाठी आपल्याला चहा करायचा आहे. निव्वळ दुधाचा चहा कर, निक्कळ दुधाचा, त्याच्यामध्ये थेंबर सुद्धा पाणी टाकू नकोस. अन्नपूर्णेनं तिच्या सुनाला सांगावं. कोणाला?
सुनाला सांगा अजिबात पाणी टाकू नकोस. आता मी चहा घ्यायला निघालो, पण चहा पित असताना तिकडं जात असताना योगायोगाने संध्याकाळच्या कीर्तनकाराची गाडी लवकर आली. कोणाची गाडी? कीर्तनकाराची. आणि ते 4-5 भजनी मंडळ गाडीतून उतरले, एक 7-8 जण, आणि मला म्हणे महाराज नमस्कार नमस्कार, आम्ही तुमच्याकडे आलोत, काय चाललं काय नाही. म्हटलं वा 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 आले. म्हटलं एक चांगल्या बाईने मला चहा पिण्यासाठी बोलवलंय. म्हटलं आता कोणाच्या घरी जाणार, कोणता यजमान आहे, तुम्हाला संध्याकाळी कोण व्यवस्था करणार, कोणत्या ठिकाणी जाणार, एक काम करा तुम्ही माझ्यासोबतच चला, तिकडच हातपाय धुवा, चहा पिऊ. म्हटलं आपण त्या 5-7 जणांना काय केलं, माझ्यासोबतच घेतलं. मी एकल्याच्या घरी कोणाच्याच जात नाही, लय भेव वाटतंय. काय नको नको तो स्त्रियांचा संग, संगही नको परमार्थही नको. कोणासोबत? स्त्रियांसोबत. फार भेट असतो, फार लांबून राहत असतो. पण त्या ठिकाणी आम्ही म्हटलं महाराज लोकांना चला सोबतच जाऊ. म्हटलं मला एकल्याला तर भीतीच वाटायली. बाई अशी सांगत होती चहा घ्या चहा घ्या, चहा देती का चहाने आंघोळ घालते, आता घरी गेल्यावर कळण. म्हटलं तुम्ही चला म्हटलं माझ्यासोबत. म्हटलं सगळ्यांना घेऊन चाललो. त्याच्यानंतर ती सुनबाई लांबून म्हणते आत्या आत्या ऐका ना, तुम्ही तर म्हणे फक्त महाराज एकलेच येणार आहेत, त्यांच्या सोबत तर 7 जण आहेत. ती म्हणे माय हा महाराजाला सांगितलं होतं एकल्याला चहा प्याला, तो 7 जणाला घेऊन आला. सुनबाई एक काम कर ना, 3 कप दुधात टाक ना 7 कप पाणी. कोणी सांगितलं? त्या अन्नपूर्णाने. मी लांबूनच ऐकलं, त्या अन्नपूर्णाने सांगितलं, मी लांबून ऐकलं. म्हणलं बाबा हिला पैठणच्या तळ्यात तरी नेऊन टाका, हिला खाल्ल्यावर माश्या तरी सुधारतील, आपल्याला हिचा चहा नको. लांबूनच पळालो आम्ही. माणसाने त्या पद्धतीनं वागायला पाहिजे, त्या पद्धतीनं. विठ्ठला विठ्ठला. आता तिची आई होती, आई मात्र ती खरोखर अन्नपूर्णाच म्हणावं लागेल. तिनं त्या मुलासाठी डब्बा घेतला होता हातात, आपल्या डब्यावर होता चालू जेवणाचा डब्बा. तो डब्बा हातात घेतला, ती शाळेच्या गेटवर गेली. तिथून त्या वॉचमॅननं तिला मध्ये सोडलं. सांगितलं आजी तुमचा मुलगा ह्या 11वी कलामध्ये शिकतो, तुम्ही जा तुमच्या मुलाला आवाज द्या. तो डब्बा घेऊन ज्या वेळेस ती तिथपर्यंत गेली ना, त्या शाळेच्या दरवाजावर लांबूनच मुलाला आवाज दिला, बाळा मी तुझ्यासाठी डब्बा घेऊन आले, तू घरी विसरलास रे, पोटभर जेवण करून घे. त्या मुलाने आपल्या आईकडं पाहिलं. कोणाकडं? आपल्या आईकडं. त्याच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो मुलगा पळत 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 आला आणि आपल्या आईकडं तळ पायापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पाहिलं. त्याच्या हातातला डब्बा हिसकून घेतला आणि एक वाक्य वापरलं, का रे तू तुझा फुटका डोळा घेऊन माझ्या शाळेत कशासाठी आलीस? तुझं हे काळं तोंड घेऊन माझ्या शाळेत कशासाठी आलीस? तिला वाटलं जाऊ द्या, मुलगा उपाशी असन, भुकेला असन, तिनं तो विषय सोडून दिला. आई घरी आली, त्याने तो डब्बा घेतला, खाल्ला तर नाही, तिकडच फेकला. काय त्याच्यानंतर पेपर संपला, पेपर दिला, पॅडही वाटाणीच फेकला. घरी आला. घरी आल्याच्या नंतर आई मात्र बिचारी काठी टेकट 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 आपल्या घरापर्यंत आली. घरी एका कोपऱ्यात बसली, शेतात तर काही गेलीच नाही. तिला वाटलं अरे ज्या मुलाचं वर्णन शाळेचा वॉचमन करत होता, आतापर्यंत माझ्या मुलाला मी लहानपणापासून सांभाळते, आतापर्यंत त्याने आईशिवाय शब्द वापरला नाही, आणि आज तो मला फुटक्या डोळ्याचा आणि काळ्या तोंडाचा म्हणलाच का असेल? तो मुलगा घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याने मात्र फार, तुम्ही म्हणता महाराज अभंग सोडून बोलतो काय? असं नाही, क्रोधावर सांगतोय. कशावर? क्रोधावर. त्याला एवढा राग आला त्या मुलाला. तो घरी आल्याच्या नंतर त्या आईनं विचारलं त्याला, का रे बाळा काय झालं, एवढं का चिडाला? त्या मुलाने सांगितलं, आई मला तुझं तोंड पाहायची इच्छा नाही, तू माझ्या शाळेत आलीस का सांग. आई तुला अक्कल आहे का ग? अरे मी ज्या शाळेमध्ये शिकतो त्याला कॉलेज म्हणतात, आणि त्या कॉलेजमध्ये नाना प्रकारच्या मैत्रिणी फार मेकअप करून येतात रे. त्या सर्वांच्या मी सांगत होतो सर्वांना, माझी आई अशी आहे, माझी आई तशी आहे, माझी आई मला जेवायला देते, माझी आई मला पोटभर खाऊ घालते, माझी आई मला पैसे कमी पडू देत नाही. मी सर्व मैत्रिणी मित्रांना सांगत होतो आई, पण लक्षात राहू दे, एवढं सांगत असताना तू तिथं पोहोचलीस, आणि पोहोचल्याच्या नंतर त्या लोकांनी मला, त्या मित्रांनी सांगावं, काय रे बाळा तुझ्या
आईचं वर्णन करत होता, हीच का तुझी फुटक्या डोळ्याची आई? असं कोण म्हणलं? शाळेतले मित्र. ते शाळेतले मित्र त्याच्या आईला वाईट म्हणले आणि त्याला वाटलं की आई तू शाळेत आलीस का? पार आईला बोलला बोलला बोलला, त्याच्यानंतर पार असं त्याचं डोकं मात्र त्याचं तळपायाला, ते काय त्याला एवढा राग आला त्याने ते शाळेची जी बॅग होती त्याच्यातच कपडे भरले आणि कपडे भरल्याच्या नंतर तालुक्याच्या दिशेला तो निघून जात होता. शाळेत ती बॅग घेतली हातामध्ये कपड्याची, निघून जात होता. त्याच्या आईने त्याचे पाय धरायचा प्रयत्न केला. अरे बाळा, मी ज्याच्यासाठी जिवंत राहत होते तो फक्त तू येस आणि मी फक्त तुझ्यासाठी जिवंत राहत होते, दुसऱ्यासाठी नाही रे बाळा. तू मला सोडून जाऊ नको, तू मला घर सोडून जाऊ नको. वाटल्यास मी आजपासून घराच्या बाहेर निघत नाही, तूच कमव, तूच मला खाऊ घाल, पण घर सोडून जाऊ नको. मुलगा काही ऐकला नाही. मुलगा मात्र घर सोडून निघून गेला. आता मुलगा जर घर सोडून निघून गेला असेल तर त्या आईला मात्र जगायचा पर्याय राहिला नाही. तरी पण त्या आईने एक विचार केला, जाऊ द्या, मुलाचा राग आहे, मुलाला क्रोध आलेला आहे, मुलगा आज ना उद्या तरी घरी वापस येईल. बाहेर सोडलेलं वासरू हे संध्याकाळच्या घरी वापस येत असते. एखादी जर गाय असेल, तिला जर बाहेर जर चारायला सोडलं असेल तर ती मात्र कोणाचंही गवत खाईन, काही बी खाईन, मात्र दूध द्यायला मात्र आपल्याच घरी येईल संध्याकाळच्या टायमाला. एवढं मात्र निश्चित आहे. त्या आईला वाटलं जाऊ द्या, आपण मुलगा शिटीत गेला. शिटीत गेल्याच्या नंतर मुलाला तो शिकेल कार्ट होतं, त्याला एका कंपनीमध्ये नोकरी सुद्धा भेटली. आता कंपनीत नोकरी भेटल्याच्या नंतर त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी भेटली, चांगल्या ठिकाणी तो राहायला लागला, मित्रांमध्ये वागायला लागला. त्याच्यानंतर लोकांसोबत राहून तो नाचला बी. एवढा नाचला की तो फुल दारू प्यायला लागला, रात्रंदिवस दारू प्यायला लागला. पण कोणाकोणाचं काय होतं, उजळले भाग्य आता उगी चिंता सरली. तो कितीही जरी करिता नाचला असेल पण त्याची मात्र चिंता सुद्धा. दारूचा विषय निघला ते एक दृष्टांत सांगतो. मी एका गावात कीर्तनाला जात होतो. कुठं जात होतो? कीर्तनाला. त्यावेळेस मी बसनं प्रवास करायचो. बसनं, माझ्याकडे काही गाडी नव्हती, घोडी नव्हती, काय नव्हती, एकदम साधारण परिवारातला होतो. आता बसनी प्रवास करत होतो. बसनी गेल्याच्या नंतर काय नाही करता मला ड्रायव्हरच्या कंडक्टर जे राहतात ना त्याच्या शेजारी मला थोड्या अंतरावर एक सीट भेटली, रिकामी जागा. त्या सीटवर कोणीच बसत नव्हतं. 2 सीट राहतात बसमध्ये, ह्या साईडला 2, ह्या साईडला 2, पण त्या सीटवर कोणीच बसत नव्हतं. लोक उभे राहायचे, उभे हो, पण त्या सीटवर मात्र कोणी बसत नव्हतं. आता मी विचार केला, चला दिवसा काल्याचं कीर्तन केलंय, संध्याकाळी आपण कीर्तनाला चाललो, आता उभं राहणं मात्र आपल्याला होत नाही. ही एवढी मोठी सीट खाली आहे, असं समजू की देवाने आपल्यासाठी सीट खाली ठेवली असं नाही. मी तिच्यावर बसलो. सगळेजण माझ्याकडे पाहायला लागले. तेव्हा बी मी पॅन्ट शर्टच घालायचो. मला माझ्याकडे पाहायला लागले ते लोक, म्हणे अरे हा माणूस इथं बसला कस काय? आणि माझ्या शेजारी एक जण बसेल होता. त्याने विचारलं, कुठं चाललंय? म्हटलं त्याच्याकडे पाहिलं. म्हटलं काय नाही हो, ह्या गावामध्ये कीर्तनासाठी चाललो. तुम्ही काय कीर्तन करता का काय? म्हटलं नाही गोंधळ करतो, कीर्तन नाही करत. नीट बोलता येत नाही का तुम्हाला? म्हटलं नाही, तेवढं शिकवलंय माझ्या मायबापाने. मग नीट बोला ना. म्हटलं चालन, बोला. म्हटलं काय? आता तो प्रवास तितकाच आहे, तेवढा लांब होता. त्याला म्हटलं ह्या गावात कीर्तनाला चाललो. अरे बापरे, ते गाव तर मग आपलंच आहे. म्हटलं बाप्पा तू तिथपर्यंत सोबतीस का मला? आता त्याच्यानंतर ते बोलायला सुरुवात केलं. महाराज काय करता तुम्ही? म्हटलं काय नाही, कीर्तन करतो, भागवत कथा करतो. वा चांगली गोष्ट आहे. त्याला त्यावेळेस चढली नव्हती. काय चांगलं बोलला मला पदशीर. महाराज मग ऐका ना, तुम्ही जर तितकं कीर्तन करता, भागवत करता, सगळं करता, मग तुम्ही सप्त्याला जाता, हरिपाठाला जाता, चिंतनाला जाता, हे सगळं होतं का तुम्हाला? कसं काय ऍडजस्ट होतं? म्हटलं बाबा सध्या काही माझं लग्न झालं नाही, सध्या काही मला मुलबाळ नाही, मला हे सगळं ऍडजस्ट होतं आणि हे करूनच माझं कसं तरी पोट धकवतोय. बरोबर. महाराज तुम्ही ज्या गावात कीर्तनाला चालले ते गाव माझं आहे. कोणाचं आहे? माझं. आणि मी त्या सप्त्यासाठी 10,000 रुपये वर्गणी दिली. किती श्रीमंत होतं ते. किती हजार वर्गणी दिली? 10,000 रुपये. मग मला सांगा, वर्गणी देणं, पुण्य करणं हे काम आहे का? त्याला म्हटलं दादा, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा. ह्या हाताने दान करत जावं रे, पायाने तीर्थयात्रा करत जावं.
तू दान केलंय ना ही आनंदाची गोष्ट आहे. तू 10,000 दान केले तर तुला लाख रुपये भेटतील. देव तुझं चांगलं करीन. महाराज मला चांगलं करायचा विषय नाही. मला सांगा तुम्ही ज्या गावात कीर्तनला तुमचं कीर्तन आहे का रात्रीचं? मुकेश महाराज तुम्हीच का? म्हटलं हा मीच आहे. मग ऐका महाराज, मी माझ्या सप्त्याला 10,000 रुपये वर्गणी दिली. माझ्या सप्त्यामध्ये माझा अधिकार आहे का नाही? माझा काहीतरी वाटा आहे का नाही? म्हटलं वा वा वा, मला काय आता बोलायची सवय. म्हटलं तुमचा अधिकार आहे. म्हटलं चालेल ना. म्हटलं बाबा तुमचा फुल सप्त्यात अधिकार आहे. म्हटलं तुमचा फुल वाटा आहे, त्याच्या कोण नादी लागल? ते म्हणे मग महाराज ऐका, माझा जर कीर्तनात वाटा असेल तर मला माझ्या वाट्याचं कीर्तन यष्टीतच सांग. पुढं सांग. असे काय ते भेटतात. त्याच्यामुळं दूर राहायला पाहिजे, दूर 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 लांब लांब पर्यंत तेव्हा आपण जेवढ्या पुरती तेवढी. विठ्ठल विठ्ठल. कंपनीत कामाला जायला लागला, पण बघता बघता काय झालं, त्या कंपनीच्या मालकाची पोरगी त्याला आवडली. कोणाला? त्याला. आता ती पोरगी सात्विक घरातली होती. त्या पोरीनं विचार केला, हा जर एवढा पेत असेल तर याला आपण काहीतरी सुधरवायचा चान्स द्यावा. पोरीनं त्याला चांगलं सुधरवलं. त्यांनी पोरीसाठी व्यसन सोडून दिले. तो बी चांगला वागायला लागला. आईला सोडून आल्याच्या नंतर जसा वागायचा त्या पद्धतीमध्ये तो वागू लागला. पण मग त्याने विचार केला, आता मात्र आपल्याला यायला सोडायचं नाही. पोरीनं त्याच्या बापाची भेट गाडून दिली. श्रीमंताच्या घरी तो गेला. श्रीमंताच्या घरी गेल्याच्या नंतर जावाई त्याच्या पोरीच्या बापाला पण आवडला. तिने सांगितलं, काय रे तुझं जर ह्या पोरावर जर प्रेम असेल, तुला जर हा दिसायला चांगला असेल तर मी याच्यासोबत तुझं लग्न लावून देऊ शकतो, पण याला आपल्या कंपनीमध्ये कामाला जागा नाही, याला पहिले शिकावं लागेल. तिथं काय पैसा होता. तो म्हणला माझे 2 वर्ष वाया गेले. ते म्हणे टेन्शन घेऊ नको, तुझा 11वी 12वी पास. कस काय? आपल्याकडे पैसा आहे, तुला कागदपत्र, पुढचं काय शिकायचंय सांग. लगेच त्या कंपनीच्या मालकाने त्याला डुप्लिकेट मार्कशीट बनवून दिली. तो बघता 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 एवढा शिकला की जिल्ह्यात. तिथं काय पैसा होता. पैसा वाचल्यावर काही होता येतं, बरोबर. तो कलेक्टर झाला. आणि एक दिवस पेपरला फोटो आला आणि त्या गावातला पाटील वाचत होता, तो सरपंच वाचत होता. बघता बघता कळाला, अमुक अमुक मुलगा या गावातला व्यक्ती लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत जात असताना कष्ट करून स्वतःच्या जीवावर काम करून कंपनीच्या पैशावर काम करून तो कलेक्टर झालेला आहे. तो झाला फुकटच्या जीवावर, पण त्याची बातमी मात्र पेपर भरून कलेक्टर झाला तो. आणि त्याचा फोटो दिसला. फोटो दिसल्याच्या नंतर सरपंचाला तर असा आनंदच झाला. आनंद, एवढा आनंद झाला सरपंचाला, एवढा आनंद झाला सरपंचाला. असं वाटलं आपण त्याच्यासाठी करावं काय. त्याची आई त्या रस्त्यातून शेतात जात होती. सरपंचाने त्याच्या आईला आवाज दिला, म्हातारे इकडे. म्हातारे म्हणली, काय सरपंच साहेब? आई तुझा मुलगा जिवंत आहे. तुझा मुलगा आज देशाचा जिल्ह्याचा कलेक्टर झालेला आहे. ऐक ऐक, हा बघ तुझ्या मुलगाचा फोटो पेपरात छापून आला. तुला जर तुझा मुलगा सोडून गेला नसता तर आज तो कलेक्टर झाला नसता. आलं लक्षात? तुला जर तुझा मुलगा सोडून गेला नसता तर आज कलेक्टर झाला नसता तो. तर त्याने विचार केला, सांगितलं. ती आई होती. आई म्हणली, जाऊ द्या, माझा मुलगा कलेक्टर झाला, मला आनंद आहे. मग त्या गावातल्या लोकांनी तो मोठा झाल्याच्या नंतर, आता मोठा झाल्यावर कोणाला बी असा उर्वट होतोस, कोणालाही वाटतं आपल्या जवळ माणसं यावा, कोणालाही वाटतं आपलं मोठं व्हावा. शहाणपणावर ते गावातल्या लोकांनी ठरवलं आपल्याला त्या मुलाचा सत्कार करायचा आहे. जो आपल्या गावातला मुलगा कलेक्टर झालाय त्या मुलाचा आपल्याला सत्कार करायचा आहे. पण सत्काराची तारीख त्याला विचारून घेतली. ही तारीख सत्काराची आहे. तो त्या टायमामध्ये गावात येणार. तो यायला तयार झाला. त्याला सिक्युरिटी गार्ड पण भेटले, त्याला पोलीसवाल्याचं संरक्षण पण भेटलं. पण तारीख मात्र ती 15 दिवसाची भेटली. किती दिवसाची? 15 दिवसाची. पण आईचं हृदय कसं असतं? पाषाण ते गा पाझरती पाहता मातेची आख्याते का नयना स्थित जडे निते वात्सल्य ते प्रगटे. दगडाला सुद्धा पाहणा फोडल
फक्त लेकरामध्ये असतं. आईनं त्या सरपंचाला विचारलं, बाबा मला 15 दिवसाचा टाइम नाही रे, मला माझ्या मुलाचा चेहरा मी फोटोत पाहिलाय, पण मला अशी इच्छा आहे माझ्या मुलाला मला असं तातडीनं भेटायचंय, तातडीनं. ते आई दादा भेटता येईल ना तुला? तर सरपंचाने सांगावं, आई ह्या ठिकाणी जाय, ह्या जिल्ह्यामध्ये जाय, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर रिक्षावाल्याला सांग मला कलेक्टरच्या घरी जायचंय, तुला कोणताही रिक्षावाला तिथे नेऊन सोडन. लक्षात राहू द्या, ज्याचं नाव मोठं त्याचा पत्ता छोटा असतो आणि ज्याचं नाव छोटं त्याचा पत्ता मोठा असतो. रिक्षावाल्याला सांग मला ह्या ठिकाणी जायचंय, तुला मात्र तो नेऊन सोडन. आई चालला. ती बसमध्ये बसली, शहरात गेली, रिक्षावाल्याला पैसे दिले, सांगितलं मला कलेक्टरच्या घरी जायचंय. आता त्या रिक्षावाल्याला वाटलं एवढी म्हातारी आहे, तिचं काही काम असन, ती कशाला सांगन मी त्याची माय आहे म्हणून, काही काम असन. तिने कलेक्टर म्हणला ठीक आहे बाबा, तुला काही दुःख असन, कोणाचा त्रास असन, कोणी जमीन घ्यायला असन, जुंगला घ्यायला असन, तुझं काही असन, चल तुला जायचंय का कलेक्टरच्या घरी, मी सोडतो. रिक्षावाल्याने कलेक्टरला त्या घरापाशी त्या दारामध्ये सोडलं. त्याच्या दारात वॉचमॅन बिचमॅन होते. वॉचमॅननं त्या म्हातारीला पाहिलं. कोण? अरे तू ज्याची ड्युटी करतोस, तू ज्याच्या ठिकाणी वॉचमॅनगिरी करतोस, तो माझा मुलगा आहे. कोण आहे? तो माझा मुलगा आहे. त्या वॉचमॅनने विचार केला, जेवायला 2-3 हजाराच्या व्यतिरिक्त खर्च करत नाही आणि ह्या आईच्या अंगावर तर साडी नाही चांगल्या प्रकारची, फाटेल लुगडं आहे, असं ही कलेक्टरची आई कस काय असू शकते. पण तरी सुद्धा त्या टायमातले वॉचमॅन लोक चांगले होते. त्यांनी सांगितलं, आई आजी तुम्ही म्हणताय ना त्या कलेक्टरची आई आहेत, मग एक काम करा, तुम्ही मधी जा आणि तुमच्या हाताने बेल दाबा, तुमच्या मुलाला मात्र बाहेर बोलून घ्या. ती म्हणली चालेल रे, पण हेच घर आहे का? ती म्हणली हो हेच घर आहे. त्यावेळेस ती मध्ये गेली आणि मध्ये गेल्याच्या नंतर बेल वाजवली. पण बेल वाजवल्याच्या नंतर कलेक्टर आला नाही ना, कलेक्टरची झिपुरडी बायको आली. कोण आलं? बायको आली. ते केस आता तिला काय, नवरा जसा होता तसा होता, बाई कशी असायला पाहिजे, देशाची ती एक संपत्ती आहे. ज्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती, ज्या घरी चांगल्या प्रकारे स्वागत करत असतील, पाहुण्या रावण्यांना मान देत असतील, किंमत देत असतील, तो श्रीमंत असो तो गरीब असो, ती बाई असते. जी नवऱ्याचा ऐकती सगळ्या प्रकारे, ती कोण असती? बाई असते. श्यामलांगी तरुणी सुंदर भोजरमणी, परिपते वाचून कामिनी, का शोभाची नव्हे. बाई ऐकलं तर त्या बाईला काय असती? शोभा असती. पण ती कशाची काय, तिची इकडं केस असं 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 करीत आली. ती आता मला काही एवढी ऍक्टिंग जमत नाही, पण ती पळत पळत आली. आल्याच्या नंतर दरवाजा उघडला, दरवाजा उघड्या जोरात ताळली. का हो, ही कोण आली? कलेक्टर पळत पळत आला. म्हणला काय झालं, काय भूतभीत पाहिलं? कलेक्टरने आपल्या आईचा चेहरा पाहिला आणि आईनं सुद्धा कलेक्टरचा चेहरा पाहिला. दोघांच्या नजरेला नजर मिळाली. पण कलेक्टरने काय केलं माहितीये का? आईला लात मारली, सांगितलं तुझं पांढरं तोंड फुटका डोळा घेऊन इथं आलीस का? दन दिशे दरवाजा लावून घेतला आणि जाय म्हणे घरी. त्यावेळेस आई ती घराच्या दिशेला निघून गेली. आई गावाकडे निघून आली. ते वॉचमॅनने विचारलं, का हो आजी काय झालं? काय ना रे बाबा, मला एकदा दर्शन घ्यायचं होतं. कोणाचं? ह्या डोळ्यांनी मला फक्त माझा मुलगा पाहायचा होता. आता मी माझा मुलगा पाहिला रे, आता मी माझ्या घरी जायला मोकळी आहे. माझ्या डोळ्याला सुख प्राप्त झालं. फक्त माझं एकच होतं की माझा मुलगा जिवंत आहे का मेला आहे, फक्त मला एवढं पाहायचं होतं आणि तो मुलगा मात्र जिवंत आहे. मी पाहिला रे माझा मुलगा, मला आता कशाची इच्छा नाही. आई घरी निघून गेली आणि निघून गेल्याच्या नंतर तो दिवस आला. कोणता दिवस? मुलगा आपला सत्कारासाठी गावामध्ये येणार आहे. तो मात्र दिवस येऊन गेला. ती तारीख आली जवळ.
आणि ती तारीख जवळ आल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी असं स्टेज केलं त्याचा सत्कार करण्यासाठी. काही लोक पॉम्पलेट घेऊन त्या म्हातारीजवळ गेले, सांगितलं आजी आज तुमचा मुलगा गावात येणार आहे, तुम्ही सर्वप्रथम स्टेजवर उपस्थित राहा. आता काय ते कलेक्टर म्हणल्या लोकांना वाटत असेल ना आता हा चांगली आहे, म्हातारीला चांगला मान देत होते, सन्मान. काही सरपंच लोकांनी म्हातारीला साड्या दिल्या, कोणी लुगडे दिले असतील, कोणी पैसे दिले असतील, कोणी डोकं विचारत होतं, कोणी केस विचारत होतं, कोणी तिला आंघोळ घालत होतं. चला तुमची आई आहे, तुमचा मुलगा येणार आहे गावामध्ये. तोपर्यंत म्हातारीकडे कोणी पाहत नव्हतं, म्हातारी उपाशी आहे का मेलेली आहे का काय. पण मुलगा गावात येणार आहे म्हणल्याच्या नंतर सगळ्यांना अशी कळ वाटायला लागली. का तो त्याच्याजवळ पैसा झाला, तो श्रीमंत झाला होता वाटलं त्यांना. त्याच्यानंतर मात्र त्यांनी आईनं विचार केला, मी जर माझ्या मुलासमोर जर गेली, कुठं गेली, आणि मुलाला भाषण करत असताना जर मुलाच्या तोंडातून जर शिव्या जर सुटल्या तर काय करू. तो जर भाषणामध्ये जर म्हणायला लागला तू पांढऱ्या कपाळाची आहे, फुटलेल्या डोळ्याची आहे, नाना प्रकारच्या लोकांची आहे, असं आहे तसं आहे, तुला खूप खूप बोलल मुलगा. मला एक काम करते, मुलाला भेटायला मी जाणार नाही. मग आईनं काय केलं, एक छोटासा मुलगा जवळ घेतला. जवळ घेतल्याच्या नंतर एक मस्तपैकी चिठ्ठी लिहिली, चिठ्ठी, आणि त्या मुलाजवळ ठेवून दिली. आणि आई मात्र निघून गेली. जात नाही म्हणे, मी जात नाही स्टेजवर. तो मुलगा गावात आला. गावात आल्याच्या नंतर त्याने सुंदर प्रकारचं भाषण केलं. ऐका बरं काय, नाना प्रकारचं भाषण केलं त्यांनी. ह्या गावाला एवढी निधी मंजूर करून द्यायचा प्रयत्न करण, आपल्या गावातला जे पुलाचं काम चालू आहे ते पुलाचं काम पूर्ण करायचा प्रयत्न करण, आपल्या गावामध्ये गटर नाल्या पूर्ण करण, आपल्या गावामध्ये चंबर देईल प्रत्येकाला, आपल्या गावामध्ये संडास बाथरूम देईल, आपल्या गावामध्ये घरकुल देईल. त्यांनी फुल भाषण केलं. देत तर काहीच नाहीत, पण भाषण करायला हरकत नाही. फुल भाषण केलं त्यांनी. आणि भाषण केल्याच्या नंतर कलेक्टर त्याच्या घरी निघायला राहिला सिटीच्या दिशेने. तो गाडीत बसणार, पण गाडीत बसल्याच्या नंतर कलेक्टरला आपल्या घराची आठवण आली. माणूस कितीही मोठा झाला ना, त्याला शेवटी कुठं जावं लागत असते, मातीतच जावं लागत असते, मातीतच. आपल्याच गावाची लक्ष येत असते. कलेक्टरचे असे पायगण गाडीकडे वळत होते, पण मन मात्र आपल्या जुन्या घराकडे वळत होतं. कुठं? जुन्या घराकडे. एकदा तरी आपल्या जुन्या घरी जाऊन पाहावा, आपलं घर कसं आहे, आपलं बालपण ज्या घरात गेलं, आपल्या वयाचे 16 वर्ष आपण ज्या घरात घातले ते घर कसं आहे, एकदा तरी आपल्याला पाहायची इच्छा आहे. कलेक्टरनं लगेच त्या घराकडे गेले. घराकडे गेल्याच्या नंतर कलेक्टरला घरामध्ये सर्व काही दिसलं. सर्व जशाला तसं दिसलं. तिच्याकडे काही पैसा नव्हता, तिला काही घरकुल आलेलं नव्हतं, तिला काही नव्हतं, तिच्या काही कागदपत्र करणारं कोणी नव्हतं. तिला जशाला तसं दिसलं, तिला सगळं. कलेक्टरला त्या फुटका रांजून दिसला. त्या फुटकावर रांजणावर फुटकं झाकलेलं टोपलं दिसलं. घरात गेला. घरात गेल्याच्या नंतर त्याला फुटकं दिसलं. सगळं फुटकं दिसत होतं, सगळं. पण त्या घरामध्ये त्याला लहानाचं मोठं ज्या फुटक्या डोळ्याच्या आईनं केलं होतं, ती फुटक्या डोळ्याची आई मात्र त्या घरात त्याला दिसत नव्हती. तो विचार करत होता, का रे मी एवढं फुटलेलं पाहतोय, पण माझी आई या ठिकाणी का दिसत नाही. कसं पोरग पळत 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 आलं आणि त्या कलेक्टरच्या हातात ती चिठ्ठी टाकली. आणि तो कलेक्टर ती चिठ्ठी वाचत होता. त्या आईनं काय लिहिलं होतं माहितीये बाळा, एक 7-8 वर्षापूर्वीचा काळ आहे बाळा. मी ज्या वेळेस तुझ्या शाळेमध्ये आले होते डब्बा घेऊन, आणि त्या शाळेमध्ये आल्याच्या नंतर तू मला विचारलं होतंस की तुझा फुटलेला डोळा घेऊन तू का आली, तर मला ते आज सांगावं असं वाटतंय बाळा. ऐक, ज्या वेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस तुझे वडील गेले रे, पण शेजारच्या पुलाचं काम चालू होतं, तू साईडला पडला, तुझ्या डोळ्यामध्ये खिळा गेला आणि तुझा डोळा मात्र गेला होता. त्यावेळेस मी डॉक्टरांच्या पायावर डोकं टेकलं. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझे 2ही डोळे गेले तर चालतील रे, पण माझ्या मुलाचा डोळा वाचायला पाहिजे. जो माझा उजवा डोळा तू पाहतोस ना, तो फुटका डोळा मी तुला दान दिलेला आहे. त्यावेळेस मुलाच्या हातातून पत्र पडलं. त्यावेळेस मात्र आईने सांगितलं, ते पत्रात अजून लिहिलं होतं, बाळा ऐक, एवढी माझी इज्जत गेल्याच्या नंतर, एवढं माझं नाव खराब झाल्याच्या नंतर मला जगावयाची इच्छा होत नाही. मला मात्र राहायचं नाही. मी माझं गावाबाहेर कार्यक्रम केलाय. तुला जर काही वाटत असेल तर काहीतरी कर. आता त्याच्याकडे किती पैसा असले होतो येईल महाराज. शरीराची होय माती कोणी नाही. कापुराच्या कलेवर घातला करंडा.
एकदा शरीर गेलं ना कापरासारखं जळून जात असते. पण हे सगळं घडलं कशामुळं? त्या मुलाला 10 मिनिटाचा राग आला, त्या मुलाला 10 मिनिटाचा क्रोध आला, आणि ह्या क्रोधावर जो नियंत्रण ठेवतो त्याचं दर्शन घ्यायला पाहिजे. महाराज कोणाचं? त्याचं दर्शन घ्यायला पाहिजे. ज्यांनी ह्या क्रोधावर जय केला त्या व्यक्तीचं दर्शन घेतल्याच्या नंतर माणसाचं काय होत असतं? भलं होत असतं, भलं. आणि हे कोणाचंही नाही शक्य. म्हणून त्या नर्मदेश्वर काय महादेवाचं दर्शन घेत जावा, सगळ्यांनी करत जावा. आता कसं असतं माहितीये का? कितीही बोलत राहिलं तर कीर्तन हे संपत नसतं. जे आठवत असतं ते मात्र माणसाला आठवत असतं. कधीतरी पाहू आपण सर्वांनी मस्तपैकी भजन करायचं.
ज्ञानेश्वरांच्या आशीर्वादाने जेवढं बोलायचा प्रयत्न केला, त्यांनी जशी बुद्धी दिली तसं बोलायचा प्रयत्न केला. माझं जर काही चुकलं असेल किंवा तुम्हाला काही वाईट शब्द वगैरे काही गेले असतील तर माफ करा. याच ठिकाणी आपण थांबू बर काय. काम क्रोध नाही अंगी, होचे नर जन्मला जगी, तयाचे होताचे दर्शन, तुटे देहाचे बंधन. ज्ञानेश्वर माऊली महाराज